तर मराठा आंदोलनाच्या दबावाखाली जी.आर काढल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। जी.आर मधील मराठा या समाजावर आपला आक्षेप असून त्या ठिकाणी ओबीसी किंवा कुणबी असं म्हणायला हवं होतं, असंही भुजबळांनी म्हटलंय। इतकंच नाही तर जी.आर मागे घ्या किंवा त्यात बदल करा अशी मागणी भुजबळांनी केली आहे। समता परिषदेच्या वतीनं मुख्यमंत्री फडणवीसांना 8 पानांचं पत्र देण्यात आलंय। या पत्रात कायदेशीर मुद्दे मांडण्यात आले। दरम्यान भुजबळांच्या या वक्तव्यावर जी.आर मागे घेण्यात येणार नसल्याची रोखठोक भूमिका विखे पाटलांनी घेतली आहे। हे सगळं तुम्ही 2/9चा हा जो जी.आर जो आहे तो काढला, तो प्रचंड दबावाखाली जे एज्युटेशन सुरू होतं त्या एज्युटेशनमुळे त्या प्रचंड दबावाखाली तुम्ही तो काढलेला आहे। आणि मग ओबीसीची एक कमिटी जी निर्माण झाली त्याच्याशी सुद्धा काही चर्चा काही झालेली नाही। आणि त्याचे जे सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवायला पाहिजेत ते सुद्धा तुम्ही काही मागवलेले नाहीत। मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता। अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन याचा विनिमय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे। म्हणून मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे। बऱ्याच वेळा IQ माहितीवर काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो। मराठा समाज असं त्यात म्हटलेलं आहे, त्याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे। कम्युनिटी यूज इन्स्टेड ऑफ ओबीसी, नाहीतर ओबीसी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा मराठा कुणबी म्हणायला पाहिजे होतं किंवा कुणबी मराठा म्हणायला पाहिजे। हे काही न म्हणता तुम्ही डायरेक्ट मराठा कम्युनिटी मराठा समाज हा शब्द वापरला। द फॅक्ट दॅट कुणबी अँड मराठा आर 2 डिफरंट कास्ट, दोन्ही वेगवेगळे समाज आहेत। ज्या काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामुळे एक तर ते तुम्ही विड्रॉ कराल, कॅन्सल कराल तो जी.आर जो 2009-25चा आहे तो। नाही, आता काही निर्णय शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे, पण तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते। त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स। असं काही फार आम्ही वॉटरटाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही उजवीकडे जाणार नाही। शेवटी राज्याची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे। त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता ओबीसीच्या प्रश्नासाठी उपसमिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केलेली आहे।